आणि मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते। आपकडून भाजप कार्यालयासमोर निदर्शनं होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, त्याचे पडसाद या परिसरातही उमटू शकतात। आणि काय नेमकं चित्र आहे जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, निकिता बरोबर आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आप कार्यकर्ते जे आहेत मोठ्या आक्रमकप्रमाणे संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहेत। मुंबईत सुद्धा पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। भाजपचं हे प्रदेश कार्यालय आहे, या प्रदेश कार्यालयाबाहेर सुद्धा पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। अरविंद केजरीवाल यांना रात्री ईडीने अटक केली आणि त्यानंतर आपचे कार्यकर्ते देशभर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। मुंबई पोलिसांकडून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी सुद्धा भाजप कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। संपूर्ण हा रस्ता प्रदेश कार्यालयाच्या बाहेरचा बॅरिकेटिंग जो आहे तो करण्यात आलेला आहे। कुठलंही आंदोलन या ठिकाणी होऊ नये किंवा आंदोलनकर्ते भाजप कार्यालयामध्ये येऊन काही नुकसान करू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून मोठी खबरदारी जी आहे ती घेतली जाते। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून रात्री अटक करण्यात आली आणि त्यानंतर देशभर आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आक्रमक आपचे कार्यकर्ते आहेत, भाजपवरती कुठेतरी भाजपने जाणून बुजून अशा पद्धतीने अटक केली असे आरोप आप कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत। मुंबईत सुद्धा आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांकडून खबरदारी म्हणून अशा पद्धतीनं भाजप कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आपल्याला पाहायला मिळतो। निकिता, हो, विनायक, जाणून घेत राहू सविस्तर। धन्यवाद।